सांडग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे, वाटून घ्यायचे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे, सांडगे भाजून घ्यायचे. कढईमधून सांडगे लालसर भाजल्याच्या नंतर काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल, जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा बारीकच चिरायचा आहे. सांडगे भाजून घेतल्याच्या नंतर मी सांडगे ओबडधोबड वाटलेलं होतं. 1 टोमॅटो बारीक चिरलेला त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे. छान हलवणं झालं. लालसर झाल्याच्या नंतर ओबडधोबड वाटलेली सांडगे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. प्लेटामध्ये मीठ, काळं तिखट, मिरची, धना पावडर, हळद हे सर्व मिश्रण मी त्यामध्ये सांडग्यामध्ये टाकलेलं आहे. छान हलवलं आहे. हलवणं झाल्यानंतर गरम पाणी तांब्याभर गरम पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे. छान हलवणं झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचं मी कूट टाकलेलं आहे. सांडग्याची भाजी आपली खाण्यासाठी